सोनाळा तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे मायाक्का मेडिकलला शॉर्ट सर्किटने लाखो रुपयाचे नुकसान मान्य तुकाराम बाबा यांनी दिली रात्री 11:30 वाजता भेट। सोनाळा तालुका जत जिल्हा सांगली येथे मेडिकलचे शॉर्ट सर्किटने मोठे नुकसान झाले असून याची माहिती मिळताच पाणी संघर्ष समितीचे नेते माननीय तुकाराम बाबा यांनी रात्री 11:30 वाजता भेट देऊन या दुकानाची पाहणी केली। ठिकाणी सांगायला वाटतं की जे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्याचं मूळ कारण आहे की नवीन पद्धतीने मीटर बदलण्याचं काम चालू आहे आणि त्याचं खाजगी टेंडरच्या माध्यमातून मीटर बसवणं चालू आहे। तर ते मीटर व्यवस्थित बसत नसल्यामुळं शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे। गावामध्ये अशा 3 घटना घडलेल्या आहेत। तर जे गांभीर्याने वीज बोर्डाने घ्यावी। वास्तविक पाहता हे आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, पण आजच मीटर बसवलेलं आहे आणि 5 वाजता हे बसल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही घटना घडली आणि त्याच अनुषंगाने पूर्ण अगदी दुकानामध्ये बघितलं तर काही देखील शिल्लक राहिलेलं नाही। फर्निचर सकट जळून खाक झालं आहे। फ्रीज होता तो फ्रीज पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। तरी माझी विनंती आहे की याचं गंभीर घेऊन पूर्ण गावातील देखील मंडळींनी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा ह्या सचिनला सहकार्य करून तितक्या जोमाने हे मेडिकल परत चालू व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। एवढंच या माध्यमातून सांगतो। धन्यवाद। जय बागडेव। आज सोनाळा या गावामध्ये सचिन निळे आणि मायाक्का मेडिकल स्टोअर हा शॉर्ट सर्किटाने पूर्ण मेडिकल सगळं जाळून गेला आणि त्यासाठी आपण सर्वजण इकडे तिकडे सगळे गावातले माणसे धावून त्या सचिनकडे आले आणि नंतर तुकाराम बाबा यांना फोन केलो आणि केल्यावर बाबाने तात्काळ येऊन सचिन यांना मदत केली आणि असंच तुमचं बाबा या गावावर सदैव लक्ष राहू द्या असं मी सांगतो आणि सचिनला मदत केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो। आज सोनाळा ठिकाणी मायाक्का मेडिकलचं शॉर्ट सर्किटमुळं पूर्ण दुकान अगदी म्हणजे काही देखील त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही। मेडिकलमधलं सगळं साहित्य जळून खाक झाले, फर्निचर सगळं जळलेलं आहे। अगदी 6 महिन्यापूर्वीच या तरुण मुलाने या ठिकाणी छोटासा व्यवसाय चालू करण्याचं एक मनामध्ये निर्माण केलं आणि त्याच अनुषंगाने व्यवसाय चालू केला आणि आज मला वाटतं नवीन वीज बोर्डाचं काहीतरी मीटर बदलण्याचं सिस्टीम चालू झालेलं आहे। सोनाळा गावामध्ये अशी 2-3 प्रकार या 2-3 दिवसामध्ये घडलेले आहेत। त्याच्यामुळे काल मला वाटतं आज सकाळपणे एक कडबा एक घराच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच बाहेर मीटर लावायची जी सिस्टीम आहे ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर दिले त्या माध्यमातून ह्या वीज बोर्डाच्या माध्यमातून मीटर जिथे जे बदललं आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीने 2 ते 3 ठिकाणी आज सोनाळा ह्या ठिकाणी घडलेलं आणि त्यातली सगळ्यात मोठी घटना जी घडलेली आहे ती आज बघतोय आपण मेडिकल जे आहे पूर्ण भुईसपाट झालेलं आहे। काही देखील शिल्लक त्या ठिकाणी राहिलं नाही। तरुण मुलगा आहे तर श्री संत बागडे व मानवमित्र संघटनेच्या वतीनं रोख रक्कम आम्ही त्यांना देतोय। त्याचबरोबर गावातील दानशूर व्यक्तींना देखील मी आवाहन करतो की पुन्हा हा मुलगा तितक्या जोमाने उभारला पाहिजे आणि तितक्या जोमाने चालू झालं पाहिजे। जे मेडिकल या ठिकाणी जळालेलं आहे मेडिकलच्या असोसिएशनला पण विनंती करतो की आपण देखील आपल्या संघटनेच्या माध्यमातून या मेडिकल चालकाला सहकार्य करावं, कारण मला वाटतं कमी वयामध्ये त्यांनी सुरुवात केल्याने होत्याचं नव्हतं झालेलं आहे। अशा कठीण काळामध्ये माणसाला मदत करणं गरजेचं आहे। मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून गावातले देखील दानशूर व्यक्तीने सडरात्रीने सहकार्य करावं एवढीच माफक अपेक्षा। धन्यवाद। जय बागडेव। Press the bell icon on the YouTube and never miss another update.